आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. अजूनही या मस्तवाल विद्युत खात्याला जाग आली नाही. आमच्या गावचे भूमिपुत्र ऍडव्होकेट शिवचरण भांगे हे गेल्या 3 दिवसापासून या विद्युत विभागाच्या अनागोदी कारभाराच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी त्यांच्या सोबत या ठिकाणी 3 दिवसापासून वेळोवेळी या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंबा देत आहोत. मला वाटतं हे उपोषण आमच्या ज्या मागण्या आहेत हे जर व्यवस्थित सुटल्या नाहीत तर आम्हाला नक्कीच या शिवाय वेगळा काही मार्ग अवलंबावा लागेल आणि जे काही चुकीच्या गोष्टी घडतील त्याची जबाबदारी या प्रशासनावर राहील. कारण आम्ही प्रशासनाला 3 दिवसाचा वेळ दिलाय. 3 दिवस आज होत आहेत. अजूनही त्यांच्यातून काही बदल होत नसेल, सकारात्मक त्यांच्याकडून काही आम्हाला मिळत नसेल तर नक्कीच आम्हाला वेगळं पाऊल या ठिकाणी उचलावं लागेल. ही आमची त्यांना वॉर्निंग राहणार आहे. गेल्या 3 दिवसापासून भादरपूरचे वकील साहेब महावितरणचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा आणि जे लोड शेडिंग आहे, लोड शेडिंग हे बंद व्हावे यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. हा विषय भादरपूर या गावचाच नसून तर या पूर्ण तालुक्याचा आहे. पण मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी याबद्दल आवाज उठवला आणि रस्त्यावर उतरले. हा तालुक्याचा विषय म्हणजे उन्हाळ्याचे काही दिवस गेले, सुट्ट्या होत्या, पण आता विशेष म्हणजे यांची जे लोड शेडिंग आहे ते 7 ते 9 हा विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचा वेळ आहे आणि हे 7 ते 9 वेळामध्ये लाईट कुठंच तालुक्यामध्ये नाही, काही सर्कलमध्ये. तर आम्ही पण तोंडी वेळोवेळी सांगितलं होतं, पण महावितरण एवढं निग्लेक्ट झालेलं आहे, त्याला काहीच फरक पडत नाही त्या खात्याला. आणि आज 3 दिवसापासून बसून सुद्धा यांनी इकडे यायला पण कोणी तयार नाहीत. तालुक्यातला कुठलाही असो, शेतीचा असो या गावठाणमधली लाईट असो, ELT असो या 3 फेज असो, या कुठंच कारोबार यांचा सुरळीत नाही. हा कुठंतरी सुरळीत व्हायला पाहिजे. आज पावसाळ्यामध्ये शेतीमध्ये जाताना गाव गल्ल्यामध्ये लाईट नसते, साप किडा हे निघण्याचे जास्त चान्सेस असतात, जीवितहानी सुद्धा होऊ शकते. यामुळं आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं महावितरणला विनंती करत आहोत की जे आमचे उपोषण करते आहेत यांच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी. अगर तुम्ही जर तुरंत दखल याची जर नाही घेतली तर माजी सैनिक संघटना तर आज पाठिंबाच देत आहे, पण उद्या किंवा परवाला तुमच्या ऑफिसला ताले मारण्यासाठी माजी सैनिक येणार आहेत, याची तुम्ही दक्षता घ्यावी. जय हिंद, जय भारत.